5 जून रोजी मनीषनं त्याची पत्नी निहारिका गुप्ता हिला फोनवर तिच्या प्रियकराशी बोलताना रंगेहात पकडलं होतं। यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला। या वादादरम्यान निहारिकानं घरात असलेल्या चाकूनं मनीषवर जीवघेणा हल्ला केला। या घटनेत मनीष गंभीर जखमी झाला होता। उत्तर प्रदेशातील कानपूरमधील ही घटना आहे। या घटनेनंतर मनीषला अत्यंत गंभीर अवस्थेत तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याची प्रकृती अधिकच बिघडल्यामुळे त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले। तिथं तब्बल 11 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर मंगळवारी उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। फिर्यादी आणि मनीषच्या कुटुंबियांनी आरोप केलाय की घटनेच्या वेळी निहारिका ज्या व्यक्तीसोबत फोनवर बोलत होती त्यानंच तिला आजच तुझ्या नवऱ्याचा गेम करून टाक अशी चिथावणी दिली होती। त्यानंतर तिनं हे टोकाचं पाऊल उचललं। चौकशी दरम्यान आरोपी पत्नी निहारिकानं आपला गुन्हा कबूल केलाय। तिने मान्य केलं की वादाच्या भरात तिनंच पतीवर चाकूनं हल्ला केला होता। पोलिसांनी या प्रकरणी तातडीनं कारवाई करत आरोपी निहारिकाला अटक केली असून तिची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे। पोलीस आता या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि तिला फोनवरून चिथावणी देणाऱ्या प्रियकराचा शोध घेत आहेत। मनीषचे वडील रामकिशोर गुप्ता यांनी अत्यंत सुन्न करणाऱ्या आठवणींना उजाळा दिलाय। त्यांनी सांगितलंय की मनीष आणि निहारिकाचं एकमेकांवर प्रेम होतं। त्यांच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबाने संमती देऊन 2017 मध्ये मोठ्या थाटामाटात त्यांचा विवाह लावून दिला होता। निहारिका ही शिक्षिका आहे। या दोघांना रियांश नावाचा 6 वर्षाचा मुलगा देखील आहे। मात्र पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे आणि एका क्षणाच्या रागामुळे एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा असा दुर्दैवी अंत झाला असून 6 वर्षाचा चिमुरडा आता पोरका झालाय।